मार्ग जोपर्यंत एकत्रितपणा नाही याचा कुठेतरी विचार होणार नाही आणि प्रत्येकाने काही पथ्य आता आचारसंहिता काढली, आपण कोड ऑफ कंडक्ट काढलं, सगळं काढलं. पक्ष म्हणजे खर्चावर मर्यादा आपण कायद्याने आणल्या सगळ्या. परंतु ते प्रत्यक्षामध्ये जे घडतं म्हणजे आता नगरपालिकेची निवडणूक सुद्धा ज्या पद्धतीने आता होत आहे, इव्हन ग्रामपंचायती निवडणुका ज्या पद्धतीने होत आहे, आता हे सगळे पाहिल्याच्या नंतर मग शेवटी निवडून येणारा प्रतिनिधी सुद्धा निवडणुकीत किती खर्च झाला याचा हिशोब 5 वर्षात काढत असतो आणि तो मतदारांना म्हणतो काय मी काय फुकट दिलं काय तू निवडून मला, ठीक आहे पाणी नाही आला तर बघत बसतो. आता अशी मनोवृत्ती लोकप्रतिनिधीची वाढत चालली आणि मतदाराची वाढत चालली. हे आपल्याला शेवटी पब्लिक अवेअरनेस केव्हा तरी थांबवलं पाहिजे, कायदे करून नाही थांबणार. शेवटी नैतिक मूल्य जी निवडणुकीच्या काळामध्ये जी पाळली गेली पाहिजे ती जर नीटपणानं पाळली नाही गेली तर उद्याचा काळ आणखी कठीणच आहे. म्हणजे यात काही सुधारण्यापेक्षा अधिक बिघडण्याकडेच आमची वाटचाल चालली की काय, अशी शंका यावी असं वातावरण आहे. साखर उद्योग अडचणीत आहे असं सांगून साखर संघाने निर्यातीवर अनुदान द्यावं अशी मागणी केली आहे आणि आज बैठक चालू आहे साखर. मला असं वाटतं की आज काही निर्यातीवर अनुदान देण्याची गरज आहे असं मला वाटत. मी पण त्या धंद्यातला आहे. उलट आम्ही साखर निर्यात केली नाही त्यामुळे आम्ही अधिक फायद्यात राहिलो. शेवटी निर्यात केव्हा करतो की आज ऊसाचं क्षेत्र कमी होत गेलेलं आहे, ऊसाचं ॲव्हरेज कमी होत गेलेलं आहे, साखर उतारा कमी आहे. आणि एक काळ मागच्या वर्षीची 2 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती, अतिरिक्त ऊस होता आमच्याकडं, त्यामुळे साखरेचं उत्पादन जास्त झालं, साखरेचे भाव खाली कोसळले. म्हणून परदेशामध्ये साखर पाठवण्यासाठी केंद्रानेही त्यांना अनुदान दिलं, राज्य सरकारने टनामागे 100 रुपयाचं अनुदान आम्ही क्विंटल माग साखरेला आम्ही दिलं. पण आज मला वाटत नाही त्याची गरज आहे. इलेक्शन मध्ये लीड करायची संधी होती याची खंत वाटते, पण गमत अशी आहे की मागच्या 2 वेळेस आपण इलेक्शन मनातला प्रश्न आहे. आमचा एक साधं सोपं त्याला उत्तर हेच आहे की शेवटी मी अनेकदा सांगत आलो की राजकारण हे कधी ठरवून कधी होत नाही, आपण काम करत राहायला पाहिजे. पक्षाने इतकी मोठी संधी माझ्यासारख्या माणसाला दिली, 2 वेळा राज्याचं नेतृत्व करायची संधी मिळाली, त्यामुळं आणि त्यांनी ते काम सांगितलं. मागच्या वेळेला आम्हाला कर्नाटकला जायला सांगितलं, गुजरातला जायला सांगितलं, छत्तीसगडला जायला सांगितलं, पक्षाने काम दिलं, आम्ही ते करत राहिलो. पक्षाने सांगितलं प्रचार करा, प्रचार केला. त्यामुळं आता आम्ही एक ठरवलेलं आहे की हायकमांड जे सांगेल ते काम करत राहणे. आता काही हे मिळवायचं ते मिळवायचं तिथं पोचायचं असं काही आता मनामध्ये राहिलेलं नाहीये. पूर्ण समाधान आहे. संधी मिळाली तर तुम्ही म्हणजे तुम्हाला पक्षाने आदेश दिला, जर तर उत्तर आम्ही कधी देत नाही. जर तर त्या उत्तरात काय